जगदंब जगदंब जगदंब। नमस्कार मंडळी, जय शिवराय। कल्पवृक्षाच्या नवीन संडेमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण आलो आहो ओल्ड हुडकेश्वर पोलीस स्टेशन या लोकेशनवरतं आणि या ठिकाणी आपल्यासोबत आहे रास्ता फाउंडेशन सोबत आज या ठिकाणी आपण वृक्षारोपण करत आहोत आणि हा एक अप्रतिम अनुभव आहे जो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। प्लस यासोबत विविध प्रकारचे जे झाडं आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी लागवड करतो, ज्यामध्ये बदाम आहे, कडुलिंब आहे, फणस आहे आणि टर्मेलिया पाम आहे। तर असे विविध जे झाडं आहे ते आपण या ठिकाणी वृक्षारोपण करतो। तर चला बघूया आजचं वृक्षारोपण कसं चालतंय। तर मित्रांनो, आपल्यासोबत आज आहे अविनाश गोरे यांची फॅमिली। यांच्या निर्देशानुसार आपण या ठिकाणी आज वृक्षारोपण करत आहोत। तर आज कल्पवृक्ष ट्री फाउंडेशन आणि रास्ता फाउंडेशन या ठिकाणी तुमच्यासोबत वृक्षारोपणला सहभाग होत आहे। तर कसं वाटत आहे? आम्हाला खरंच खूप चांगला वाटत आहे, कारण हा एरिया खूप ओपन एरिया आहे आणि त्याच्यामुळे खूप ड्राय फिलिंग येत आहे आणि तुमच्या मदतीने एवढे सारे झाडं लावू शकलो आम्ही। अदरवाईज आम्ही मागच्या पावसाळ्याच्या सीझनमध्ये ट्राय केलं होतं, पण जेवढी मेहनत करावी लागली आणि म्हणजे झाडही बरोबर त्याच्यामुळे लावता नाही आले आम्हाला आणि मेहनत पण खूप करावी लागली। तर एवढं सगळं मेहनत एवढी मोठी टीम एकसाथ करत आहे, त्याच्यामुळे खरंच आम्ही हेल्पफुल आहे आणि ऑब्व्हियसली झाडं लावणे ही म्हणजे खूप चांगलीच गोष्ट आहे। एक छोटीशी माहिती कडुलिंबाबद्दल तुमच्याकडून मी अपेक्षित करतो। कडुलिंब जे आहे ते आता सगळ्यांनाच माहिती आहे, भारतामध्ये तर काही सांगायची गरजच नाही की हे आयुर्वेदिक खूप जास्त इम्पॉर्टन्स असलेलं झाड आहे आणि त्याच्या प्रत्येकच पातचा काही ना काही उपयोग आहे। जसं पानांचा तर माहितीच आहे, आपल्याला ऑक्सिजन देतो, त्या व्यतिरिक्त पानांचा जाऊन आपण डास घालवण्यासाठी पण उपयोग करू शकतो। नंतर आपलं त्याच्या खोडापासून पण हे त्याचा डिंक निघतो, हिवतापवर पण त्याचा वापर होतो, पानांचा वापर होतो। असे सगळे कडुलिंबाचे भरपूर फायदे आहेत। डेफिनेटली कल्पवृक्षाला खूप खूप आनंद झाला की तुमच्यासारखी जे मंडळी आहे ते आमच्यासोबत जुळलेली आहे आणि पर्यावरणाला सोबत घेऊन चालत आहे। तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद। भेटूया आपण लवकरच। धन्यवाद। थँक्यू। नमस्कार, कल्पवृक्ष ट्री फाउंडेशन आणि रास्ता फाउंडेशन यांचा मिळून हा आज वृक्षारोपणचा कार्यक्रम राबवण्यात आला। इथे आपल्यासोबत आज समीक्षा हे रास्ता फाउंडेशन कडून जॉईन झाले आहेत। आपण त्यांचं वक्तव्य जाणून घेऊ। तर आज आपण फणस या झाडाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। फणस यामध्ये दोन प्रकारच्या जाती आढळून येतात, एक कापा आणि एक बरका। आपण गरे म्हणून जे खातो ते कापा प्रकाराचे असतात। नर व मादी हे दोन्ही एकाच झाडाला फुले लागतात, पण नर जे फुल आहे ते गोल आकाराचे असते आणि मादी ही लांबट आणि काटेरी आकाराची असते। नोव्हेंबर ते डिसेंबर या महिन्यामध्ये याला फुले लागतात आणि याचे एक वैज्ञानिक उपयोग पण आहे, सायंटिफिक यूज पण आहे आपल्या हेल्थसाठी। ही डायबिटीजमध्ये युजफुल असते, तसेच कॅन्सरसाठी पण हे युजफुल असते। डोळ्यांचे विविध आजार जसे मोतीबिंदू वगैरे यांनी क्युअर होतात, यानी म्हणजे हे उपयुक्त असते मोतीबिंदूसाठी। फणस हे फळ बनायला 130 ते 140 दिवस लागतात आणि हे सायंटिफिकली मी जसं सांगितलं की सायंटिफिकली पण खूप जास्त आपल्या हेल्थसाठी युजफुल आहे। थँक्यू। जय महाराष्ट्र। नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत की हा एक गुलमोहर झाड आहे। याची हाईट तुम्ही बघू शकता कमीत कमी 7 ते 8 फीट आहे। तर
याची हाईट 7 ते 8 फीट आहे. जनरली हा जो झाड आहे याला गुलमोहर म्हणजे गुलमोहर म्हणून एक फूल असते, तो या झाडाला लागतो, ज्याने जे आपण हे म्हणतो की जे मधुमाशी राहते त्यांच्यासाठी खूप जास्त बेनिफिशियल आहे. त्यानंतर हे जे झाड आहे आपण जिथे जागा कमी आहे, ज्या कोणी म्हणतात की आमच्या घरासमोर कडुनिंबाचं झाड नको, एक नॉर्मली झाड राहायला पाहिजे, तर त्यासाठी आपण हा गुलमोहर ट्री आपण तिथे लावू शकतो, जेणेकरून हा एक उन्हाळ्यामध्ये म्हणा या अदर डेज आपल्याला चांगल्या एक शुद्ध वातावरण आणि एक सावली पण देतो आणि बर्ड्ससाठी खूप चांगला आहे आणि आपल्या अदर जे ऑक्सिजन वगैरे आहे ते पण चांगला ठेवतो आणि आजूबाजूचे जे वातावरण आहे ते पण याने चांगलं राहतं. अनन्या आपल्याला आज एक पोएम सांगणार आहे. तर अनन्या, आम्ही सगळी तुझ्या पोएमची वाट बघत आहे. स्टार्ट कर. आओ बच्चों पे लगाए हरियाली सब और फूल, हरे हरे पेड़ सोना दिला दे वायु को और स्वच्छ बना. आओ मिलकर कसम खाए एक एक सब पेड़ बनाए, पेड़ लगाए. खूप खूप अप्रतिम. Cheers for Kalpavriksha and Rasta Foundation. Hip hip hooray! Hip hip hooray! Hip hip hooray! मित्रांनो, आपली या ठिकाणी जे प्लांटेशन आहे, वृक्षारोपण ड्राईव्ह जे आहे ते आता संपूर्ण झालेली आहे. त्याचबरोबर कामेश दादाचे खूप खूप आभार. त्यांनी या ठिकाणी आमच्यासोबत कल्पवृक्षासोबत जुळून आज वृक्षारोपणमध्ये त्यांनी इतका मोठा प्रतिसाद दिला आहे. कामेश दादा, कसं वाटतं आज कल्पवृक्षासोबत तुम्ही वृक्षारोपण केलं? आज म्हणजे मला तर खूप छान वाटलं. ॲक्च्युली आम्ही वेगवेगळे इव्हेंट्स करत राहतो, पण आज ट्री प्लांटेशन आम्ही दुसरी वेळ केली आहे तुमच्यासोबत आणि मी तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही आम्हाला इन्व्हाइट केलं आणि कोलॅबोरेशनमध्ये आपण हे इव्हेंट केलं. मी पण एन्जॉय केलं, माझ्या टीमने पण खूप एन्जॉय केलं. इतकी ऊन असल्यावर पण टीमला म्हणजे थकान नाही झाली आहे. ट्री प्लांटेशन करण्यात खूप मजा आली त्यांना. आणखी मेन गोष्ट काय आहे की आपण मदर अर्थसाठी काहीतरी केलं. आता रिसेंटली मदर्स डे गेला आहे. माझ्या मनात एक गोष्ट होती की आपण मदर्स डेच्या दिवशी मदर अर्थसाठी काही केलं नाही, तर आज आपण ते काही ना काही एक इव्हेंट केलं. तर धन्यवाद आम्हाला इन्व्हाइट करण्यासाठी आणि सोबत इव्हेंट करण्यासाठी. डेफिनेटली गाईज, अशाच गमती जमतीचं जे वृक्षारोपण आहे त्याच प्रकारे इन्फॉर्मेशनसुद्धा आपण प्रोव्हाइड केलं आहे. रास्ता फाउंडेशननी फणसाबद्दल जे इन्फॉर्मेशन दिली आहे ते कदाचित तुम्हाला माहिती नसेल, बट तुम्हाला यूट्यूबवर तर ती माहिती लवकरच मिळणार आहे. आणि अशाच प्रकारचे वृक्षारोपण जे आहे ते आपण घेत राहणार आणि रास्ता फाउंडेशन आपल्यासोबत नेहमी तत्पर राहणार. टिल दॅन वॉच अवर व्हिडिओ. जय हिंद, ग्रीन सिटी, वंदे मातरम. कल्पवृक्ष फाउंडेशनला माझ्याकडनं पुन्हा एकदा धन्यवाद. खूप जय हिंद, धन्यवाद. जय शिवराय. पेड़ क्यों लगाना है? अगर तू आता पाठ केलं होतं ना. वापस लर्न करा. हा ठीक मला आहे, सांग ना, मला सांग. मला सांग बघ. ठीक आहे, कॅमेरा नाही घेत आहे, व्हिडिओ नाही घेत आहे, पहिले चेक करत आहे, चेक करत आहे, फक्त चेक करत आहे. पेड़ क्या क्या करता है हमको. इकडे सांग, इकडे इकडे बघ. चाय देता है और जो देता है जोराने बोल. चाय देता है,